इकडली सावित्री व्हॅली, इकडली कोयना व्हॅली. हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आम्ही महाबळेश्वरमध्ये पोहोचलो होतो. तिथे महादेवाचं दर्शन पण आमचं झालं. त्यानंतर आता महाबळेश्वरमधले आम्हाला वेगवेगळे पॉईंट पाहायचे होते. सगळ्यात सुंदर पॉईंट दाखवण्यासाठी आम्हाला इथे आणलं होतं यांनी. म्हटले सगळ्यात चांगला पॉईंट आहे हा, आपण आधी पाहूया. आणि खरंच तो पॉईंट पाहिल्यानंतर मनाला इतकं समाधान झालं, म्हणजे स्वर्ग अनुभवल्यासारखं झालं. सगळ्यांनीच खूप एन्जॉय केला, खूप फोटो काढले, व्हिडिओ काढले. परंतु या पॉईंटला गंमत होती, उतरायला पण भरपूर पायऱ्या होत्या आणि चढायला पण भरपूर पायऱ्या होत्या. त्याच्यामुळं सगळ्यांनाच थकवा आल्यासारखा झालेला होता. परंतु त्या पॉईंटवर गेल्यानंतर सगळा काही थकवा निघून गेल्यासारखं जाणवत होतं. तर चला आता पाहूया पॉईंट आपला पुढचा काय आहे तो. खूप सुंदर असा निसर्ग आहे पुढे गेल्यानंतर. यहीं पे खड़े रहती हूँ. इधर बादल नहीं है. तेवढं धुका असतं का ते काहीच दिसत नाही त्याच्यात. तिकडं तेवढं तसं एक झापड आणली तर जाशील तू. पीछे से उधर चप्पल. चला लय आपल्याला पॉइंट आहे. चला वरून चढणार. मला वाटलं तू वरडशील. कोणाला नाव सांगता येईल काय पॉईंटचं? हा, अल्फोन्सस. हा, इकडे इकडे आता सांग. एल्फिस्टन पॉइंट. आता आम्ही आलेलो आहोत एल्फिस्टन पॉइंटला आणि ज्याच्याबद्दल गाडीची माहिती नाहीये. खूप निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. देखो इधर निशान, निशान, जिया दीदी देखो इधर. निशान, जिया. हाँ हाँ निशान देख रहे. इकडे समोर आहे. जरूर नाही फोटो काढायचे. हाँ लेते हैं.
इकडली सावित्री व्हॅली इकडली कोयना व्हॅली. मग काय काय पडते काय जबर गेले चला खवट गेले. लय दुखत जरा असे शिरावले गाडीत बसून. हा ना मी काढलाय मला माहित नाही कसं स्ट्रेट बसावं लागते त्यात हालचाल काढतो माझा फोटो. तिला आवडतच नाही फोटो काढले. चला ना कोण हॅलो. 2-3 पॉईंट आम्ही इथले पाहिले. त्यानंतर आता आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये, कारण मार्केटमध्ये पण आमचा बराच वेळ जाणार होता. त्याच्यामुळे म्हटलं चला आधी मार्केटमध्ये जाऊया, म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे ते पटकन उरकन. त्यासाठी आम्ही निघालो होतो मार्केटमध्ये. परंतु इथे काय झालं, खिडकी उघडी असल्यामुळे मी व्हिडिओ घेत होते आणि अचानकच एक फांदी झाडाची मला लागली म्हणजे डोळ्यापाशी लागली, जास्त नाही लागली परंतु थोडी लागली होती. त्याच्यामुळे मला सगळेच खवळत होते व्हिडिओच्या नादात लागून घेते म्हणून. त्याच्यामुळे मग आता मी काय केलं, खिडकी लावून घेतली आणि निघालो मार्केटमध्ये. आता नाही सुजावा. चला आता मार्केट गेल्यानंतर मी तुमच्याशी सगळं काही शेअर करेन. कळलं झालं नाही ना. नाही आता माझ्या फोटोचा सारा एकूण घे म्हणलं व्हिडिओच्या नादात लागलो झाड. हा ना बाहेरच चालली होती बघायला. इथून घेतो तुम्ही इथून. मॅप्रोला जायचंय का? नाही नाही हे लवकर मस्करी विस्करी करता सिरियसली घेतली. चश्मा नंबर 2.
काय प्राइस आहे फ्रेश नाही 160 रुपये सिरप घेतला 140 ला आणि पिसेस वाला घेतला 160 मँगो सिरप दाखव. अजून बनवायचे का बघा 2 झाले नाही ना तेवढेच राहिले बघा. तो 300 आहे मोठा 350 आहे. चला सगळी खरेदी वगैरे सगळं झालं. मार्केटमध्ये खरेदी केली. त्यानंतर मग आम्ही निघालो. आता दिवस मावळतीलाच गेलेला होता. अंधार पडायला लागलेला होता. त्याच्यामुळे गाड्यांच्या पण लाईटी लागलेल्या होत्या. आता आम्हाला जेवण करायचं होतं. परंतु ड्रायव्हर दादा येते म्हटले आपण घाट उतरल्यानंतर खाली जेवण करू. परंतु हा घाटच खूप मोठा होता. त्याच्यामुळे तो घाट उतरायलाच जवळजवळ आम्हाला 2 ते 2.5 तास लागले. जोपर्यंत थोडा उजेड आहे तोपर्यंत मी शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खरंच खूप मस्त असे पर्वतरांगा आहेत ह्या. खूप भारी वाटत होतं. आले पुढून आले बघ पुढून पुढे गेलं बुडून चालले आता बस झालं चल. खूप सुंदर वातावरण होतं. व्हिडिओ किती घेतला तरी काही घेऊच वाटत होता. परंतु अंधार पण भरपूर झालेला होता. साईडचं काहीच दिसत नव्हतं. फक्त ये जा करणाऱ्या गाड्याच आणि त्यांच्या लाईटी दिसत होत्या. रस्ता दिसत होता उजेडामध्ये. बाकीचं साईडचं काहीच दिसत नव्हतं. साईडने अंधारात डोंगरामध्ये कुठेतरी लाईटी दिसत होत्या. म्हणजे लोक इथं राहत पण होते डोंगरांनी. तिथून लाईटी आम्हाला दिसत होत्या. छोट्या छोट्या लाईटी दिसायच्या. आपल्याला अशा डोंगराळ भागात राहायची सवय नसते. आपण जास्त लोकवस्तीत राहणारे असल्यामुळे अशा लोकांचं आश्चर्य पण वाटायचं कसे राहत असतील हे लोक. परंतु त्यांना सवय झालेली असते. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.